नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, हाडं हा आपल्या शरीरातला सर्वात टणक भाग आहे. बऱ्याचदा रुग्णांना काय वाटतं की माझ्या हाडांची झीज झालेली आहे, तर एकदा पंचकर्म केलं किंवा काही 15 दिवस मी औषध घेतलं तर लगेचच माझे दुखणे कमी होणार किंवा लगेचच ही हाडांची झीज भरून निघणार. पण लक्षात घ्या, जर एखादे छोटेसे रोपटे आपल्याला उपटायचे आहे किंवा एखादी वेल आहे ती आपल्याला उपटायची आहे, तर किती असे एफर्ट्स लागणार? अगदीच कमी, है ना. पण जर आपल्याला एक मोठे वृक्ष तोडायचे आहे तर तेव्हा काय होतं, आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागते, थोडेसे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात, जास्त शक्ती त्यामध्ये लागते. अगदी त्याचप्रमाणे जर किती प्रमाणात तुमची हाडांची झीज झालेली आहे, किती दिवसांपासून तुम्हाला हा त्रास आहे, तर त्यानुसार आपल्याला वेळ लागत असतो आणि त्यानुसार तुम्हाला पंचकर्माची देखील आवश्यकता असते. म्हणजे केवळ मी एकदा पंचकर्म केले आणि माझी गुडघेदुखी बसली किंवा मानदुखी बसली असे कदाचित नाहीही होणार, पण ती प्रक्रिया तुमच्या शरीरात सुरू झालेली असते आणि त्यामुळे थोडी 3-4 वेळा सिटिंग घेतल्यानंतर किंवा 3-4 वेळा थोडेसे पंचकर्म केल्यानंतर आणि सोबत औषधी उपचार केल्यामुळे तुम्हाला निश्चितपणे या गुडघेदुखीमध्ये किंवा मानदुखीमध्ये किंवा सांधेदुखीमध्ये कोणत्याही प्रकारची हाडांची जिथे झीज झालेली आहे त्यामध्ये परिणाम दिसून येतो आणि चांगला उपशय देखील मिळतो. म्हणून केवळ एकच वेळ पंचकर्म करून लगेचच या निष्कर्षावर बिलकुल पोहोचू नये की याने काहीही फायदा होणार नाही. थोडासा वेळ निश्चित लागेल, पण तुम्हाला यामध्ये निश्चित उपशय मिळेल. धन्यवाद.